नमस्कार. आज खरं तर देशाची परिस्थिती पाहिली, राज्याची परिस्थिती पाहिली, त्यानंतर झेंझींचं जे आंदोलन आहे, या झेंझींची ताकद जी आहे ती प्रत्येकाला कळली. इंस्टाग्राम उघडल्यानंतर अनेकदा आपण जंतर मंतरवर आंदोलन करतोय की काय असा भास अनेकांना झाला. त्यामुळे झेंझींची ताकद जी आहे, त्यांचा रीच जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिसला. अर्थातच याची दखल केंद्र सरकारला पण घ्यावी लागली. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला आणि त्यानंतरची सगळी आपल्याला आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी माहिती आपण पेपरमध्ये वाचतो, बातम्यांमध्ये बघता. आज या सगळ्या झेंझींच्या आंदोलनामध्ये ज्यांनी दिल्ली गाजवली, दिपके हे दिल्लीत होते. पण महाराष्ट्रामध्ये ज्या ठाकरे बंधूंनी या संपूर्ण झेंझींच्या आंदोलनाला उचलून धरलं, पाठिंबा दिला, त्याच युवा सेनेचे कोर कमिटीचे सदस्य अंकित प्रभू आज माझ्यासोबत आहेत. अंकित, स्वागत तुमचं. तुम्ही आज साम भारत. खूप खूप धन्यवाद, आपण मला या ठिकाणी बोलवलं. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आत्तापर्यंत, पहिलाच प्रश्न माझा असा आहे की आत्तापर्यंत आपण इतकी आंदोलनं बघितली, तुम्ही कोर कमिटीमध्ये काम केलेलं आहे, तुमच्या घरात राजकीय वातावरण आहे, आणि आत्ता ही जी आंदोलनं झेंझींची पाहिली, या आंदोलनात काय वेगळं दिसलं जे आत्तापर्यंत कधी पाहिलं होतं का? तर यामध्ये असं आहे की हे पूर्ण आंदोलन जरी नीट परीक्षेसाठी असलं आणि शिक्षण व्यवस्थेसाठी जरी असलं, तरी आपण पाहाल की या आंदोलनामध्ये जे युवक मोठ्या प्रमाणात येत होते, आपली निदर्शनं दाखवत होते, त्यामध्ये आपण पाहिलं असेल की एक मोठा असंतोष मग पूर्णच एज्युकेशन फॅसिलिटी या देशाची त्याला घेऊन होता. आपण पाहिलं असाल त्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षण व्यवस्थेचे विद्यार्थी होते. आपण पाहिलं असाल की ज्यांना जॉब्स मिळत नाही आहेत, जी अनएम्प्लॉयमेंट या देशामध्ये, ते तरुण या आंदोलनात सहभागी झालेले. आणि ही चीड ही जी शिक्षण व्यवस्थेवरती आहे ती मग फक्त नीट नाही, मग JEE मेन देणारे असतील, इतर एंट्रन्स एक्झाम देणारे असतील, किंवा इंजिनिअरिंग फील्डचे असतील, इतर सगळ्याच फील्डचे असतील, त्या सर्व फील्डचे विद्यार्थी हे त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरले. कारण त्यांना देखील वाटतं की त्यांची जी एज्युकेशन फॅसिलिटी आहे किंवा ते ज्या फील्डमध्ये आहेत ते त्यांना जसं हवं किंवा शासनानं त्यांना जी एज्युकेशन फॅसिलिटी दिली पाहिजे ती तशा पद्धतीनं भेटत नाही. आणि एक जो मोठा असंतोष आहे की जो सरकारकडनं ऐकला जात नव्हता. पूर्वीचं सरकार ऐकायचं, बोलायचं, पण ह्यांना ऐकायचंच नाही आहे. आणि जो वन वे कॉन्व्हर्सेशन आहे की आम्ही जे बोलू तेच खरं, आम्ही जे सांगतो तीच उत्तर दिशा, हे कुठेतरी होणं योग्य नाही. आणि मला वाटतं की तेच मत मग आमच्या या तरुणांनी जंतर मंतरवरती आंदोलन करून असेल, आपल्या इथे दादरमध्ये होणारी आंदोलनं असतील, मुंबईत विविध ठिकाणी होणारी आंदोलनं असतील, महाराष्ट्र राज्यात विविध शहरांमध्ये होणारी आंदोलनं असतील, त्या आंदोलनातून दाखवलं. आणि सोशल मीडिया हा तर टूलच आहे आम्हा सर्व युवकांचा आमची मतं मांडण्यासाठी. त्या ठिकाणी देखील या लोकांनी, आमच्या सर्व मित्रांनी परखड मत त्या ठिकाणी या सरकारविरुद्ध मांडलं. आणि हे मोठं यश या देशातल्या आमच्या सर्वसामान्य तरुणाईचं आहे. कारण शेवटी त्यांनी हा जो अन्यायाविरुद्ध आवाज उचलला, त्यामुळे आज देशाच्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की दिपकेंनी दिल्लीमध्ये मराठी माणूस म्हणून दिपकेंनी तिथे आपण माहिती काय केलं, त्या आंदोलनामध्ये सोनम वांगचुकांना कशा पद्धतीनं उचलून नेलं, त्याच्यानंतरही दिपके तिथे लढत होते, त्याच्यानंतर लाठीचार्ज झाला. ते इतकं आव्हानात्मक सगळी परिस्थिती होती. आम्ही तिथे पाहिलं, म्हणजे मी स्वतः जंतर मंतरवर होतो. काय होईल सांगू शकत नाही. पोलीस अगदी आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात आत जेवण पण सोडत नव्हते. तसं आव्हान हे राज्यात तुम्हाला दिसलं का? तशा सगळ्या वातावरणामध्ये इथे राज्यातली परिस्थिती कसं लढवलं? यात असं आहे की मुंबईमध्ये आम्ही पूर्णतः होतो आणि त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की बरेच आमचे जे युवा प्रोटेस्टर्स होते त्यांना आमच्या मुंबई पोलिसांनी डिटेन केलं. अर्थात कोणी लाठीचार्ज आणि हा सर्व भाग झाला नाही, पण मोठ्या प्रमाणात डिटेन केलं गेलं. आणि मला सांगा ना, आज आपल्या लोकशाहीमध्ये एखादा जर विद्यार्थी, एखादा जर युवा सरकारच्या विरोधात असलेल्या जे काही विचार आहे किंवा जे काही धोरण आहे त्याच्या विरोधात आपला आवाज उचलत असेल तर त्यात चुकीचं काय? योग्यच आहे. यानेच लोकशाही सुदृढ होते, यानेच लोकशाही चांगली होते. आणि मला असं वाटतं की लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला जनतेचंच ऐकावं लागणार आहे. फार तर बघा, महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेता नाही आहे. शेवटी संविधानाने दिलेलं हे सर्वात मोठं पद आहे. कारण विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्ष हा सध्याच्या सरकारला नेहमी आरसा दाखवत असतो. तुम्ही काय चुकीचं करताय, काय बरोबर करताय, जनतेचा आक्रोश काय आहे, जनता
काय म्हणते हे सांगून द्यायचं काम सरकारला हे विरोधी पक्ष करत असतं. पण आपल्या महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेतापद हे या सरकारनं दिलंच नाहीये. आणि जर जनता मग हे सांगण्यासाठी रस्त्यावरती उतरते, त्यांना देखील तुम्ही डिटेन करताय. आज अनेक मग कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील, जॉबमध्ये जाणारे आमचे युवा असतील, त्यांच्यावरती आपण केसेस टाकले, त्यांना आपण नोटिसा बजावल्या, त्यांना आपण प्रेशर केलं. आणि मग अशा प्रकारे दबाव तुम्ही युवकांवरती टाकतच होता. आणि म्हणून जंतर मंतरवरती जे झालं ते अतिशय चुकीचं झालं. आज मला सांगा, गेल्या इतक्या दिवसांपासून सोनम वांगचुक जी असतील, अभिजित दिपके असतील, हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन करत होते. हे जनतेचा आवाज, युवांचा आवाज, जे या परीक्षा देण्याकरिता तयारी करत होते, ते दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला, त्यांच्यासाठी हा जो लढा होता हा जंतर मंतरवरती होता. आणि या सरकारने सगळं करून पाहिलं. मग लाठीचार्ज केले, त्या लाठ्यांवरती खिळ्या लावलेल्या, त्या लाठ्यांनी विद्यार्थ्यांना मारलं, टिअर गॅस फेकले गेलेले. ते टिअर गॅसची एक्सपायरी संपलेली, ते तिथे असणाऱ्या आमच्या युवकांनीच उघड केलं, तरी तसे टिअर गॅस फेकले गेले. आणि मग मी एकतर चित्र पाहिलं ते एकदमच विचित्र होतं, ज्यामध्ये पुरुष पोलीस महिला आंदोलकांना, आमच्या महिला युवा तरुणींना म्हणजे काही असे लाठीचार्ज झालेत, म्हणजे कमरेपर्यंत लाठीचार्ज आहेत, चुकीच्या पद्धतीनं हाताळलं गेलंय. आणि अशा प्रकारे तुम्ही जर देशाच्या युवाला हाताळत असाल तर तो आक्रोश अजून जोरानं भडकाव झाला. आणि आपण सर्व करून पाहिलं, त्यांना अँटी नॅशनल म्हणून पाहिलं, आपण त्यांना देशद्रोही म्हणून पाहिलं, आपण त्यांना फॉरेन फंडिंग येत आहे ते बोलून पाहिलं, तरीही हे आंदोलन त्या ठिकाणी थांबलं नाही. कारण हा जो असंतोष होता तो खरा होता, हा जो आक्रोश होता हा तो खरा होता. आणि तरुणांनी त्यांचा न्याय जो काय त्यांना हवा होता तो मिळवला. बाय प्रोफेशन तुम्ही पण इंजिनियर आहात, आणि ज्या वेळेस अशा पद्धतीचे पेपर फुटतात, हे पेपर अत्यंत महत्त्वाचे असतात कारण करिअरसाठी. पण या सिच्युएशनमध्ये जे मुलं आत्महत्या करतात, जसं तुम्ही म्हणालात, खूप मुलं डिप्रेशनमध्ये जातात. या मुलांना, म्हणजे या मुलांसाठी आम्ही आधार आहोत, किंवा या मुलांनी अशा पद्धतीचं कुठलं पाऊल उचलू नये, हा विश्वास त्यांना तुम्ही कसा असं आहे की जेव्हा इव्हन दिपकेंनी कसा दिला असं तुम्हाला वाटतं? नाही, आता यात असं आहे की विरोधी पक्ष म्हणून जे आमच्या युवा संघटना आहेत, मग आम्ही युवासेना असू, मनसे असेल, मनसेची, NSU असेल, काँग्रेसची, त्यामध्ये आपण या मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू शकतो. आणि प्रशासनाला आपण त्या ठिकाणी जाब विचारू शकतो की तुम्ही यांना ज्या सुविधा दिल्या पाहिजेत त्या आपण का देत नाही आहात. फॉर एक्झाम्पल, आपण आता या महाराष्ट्रामध्ये जो म्हणजे आपण सर्वांनी ऐकलंच असाल की TETचा जो पेपर प्रोबेबल लीक झाला, त्यामुळे एक्झाम पोस्टपोन झाली. तर मी आज तुम्हाला सांगतो, मुंबई महानगरपालिकेमध्ये बीट ऑफिसर्सची एक पोस्टिंग असते. त्यामध्ये या शाळांमध्ये महानगरपालिकेच्या विविध ठिकाणी व्यवस्थित शिक्षण मिळतंय का, चांगले आहार हा विद्यार्थ्यांना मिळतोय का, तर त्यासाठी जे त्या पोस्टवरती बसतील त्यांना TETची एक्झाम देणं हे बंधनकारक आहे, किंवा 50% तुम्ही प्रमोशनवरती घेऊ शकता. तर त्यासाठी TET परीक्षा आज NEP पॉलिसीमध्ये किती महत्त्वाची केली आहे आपल्याला पण माहिती आहे. पण अशी देखील महत्त्वाची परीक्षा प्रोबेबल लीक होते. त्यामुळे तुम्ही काही तास अगोदर, म्हणजे ज्या परीक्षेसाठी गेले महिनाभर किंवा 2 महिने, 4 महिने, 6 महिने या सर्व प्रतिनिधींनी त्या ठिकाणी तयारी केली असते, पण ती तयारी ही तुम्ही काही तासाच्या अगोदर परीक्षा रद्द करून ती तयारी त्यांची फुकट जाते. आणि मग जे मानसिक दडपण येतं ते विद्यार्थ्यावरती जाम मोठं असतं. आता तुम्हाला सांगतो, नीटसारख्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी आपल्या मूळ गावातून किंवा छोट्या शहरातून मुख्य शहरांकडे येतात. त्या शहरांमध्ये जिथे ते राहतात ते तिथे रेंटनी राहत असतात. ते रेंट कधी कधी परवडणारं नसतं. त्यामध्ये त्यांना कर्ज काढावा लागतो बऱ्याचशा कुटुंबांना मोठं शिक्षण घेण्यासाठी. आज UPSCची परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अनेक विद्यार्थी महाराष्ट्राचे दिल्लीला असतात, दिल्लीत अभ्यास करतात, तिकडे रेंट भरत असतात. तिकडे कॉस्ट ऑफ लिव्हिंग एवढी वाढली आहे की त्या ठिकाणी देखील मोठा परिणाम या सगळ्या विद्यार्थ्यांवरती होतो. आणि जेव्हा एखादा विद्यार्थी कर्ज काढतो त्यावेळेला तो एक वेगळ्या मानसिक दडपणात जातो की मी एक कर्ज कसं फेडू, बरोबर, मी माझ्या परिवाराला कसं चालवू, मला जॉब कधी मिळणार, जॉब मिळाल्यानंतर मी हे कर्ज कधी फेडणार. आणि सध्या जे काय परिवाराचं आर्थिक गणित असेल ते वेगळंच आहे. म्हणजे वेल टू डू फॅमिलीमधून नसतील म्हणूनच त्यांनी लोन काढलं असेल, तर मग मी माझा परिवार कसं चालवू. तर हे जे गणित आहे त्यामुळे जे मानसिक दडपण येतं त्यामधून विद्यार्थ्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि प्रशासन म्हणून, शासन म्हणून आपण त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. जर हे फॅसिलिटीज जर गव्हर्नमेंट म्हणून करू शकले तर मानसिक ताण जो या विद्यार्थ्यांवरती येतो तो येणार नाही. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता अभिजित दिपकेंनी काल परवा सांगितलं
की क्या बोलती पब्लिक नावाने त्यांनी आता ते कॅम्पेन सुरू केलं आहे. म्हणजे ते आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला, 21 मुलांच्या कुटुंबियांना 1 कोटी मिळतील किंवा जे सगळं झालं त्यांनी त्यांच्या ज्या मागण्या सरकारनं मान्य केल्या. पण हे जे प्रश्न तुम्ही सांगितलेत की आपल्या मुंबई पुण्यातून बघा तुम्ही किंवा नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात मुलं उच्च शिक्षणासाठी जातात, मेसचा खर्च परवडत नाही. बऱ्याचदा असं होतं की जिथं राहतात तो खर्च पण परवडत नाही. ह्या सगळ्या समस्या तुम्हाला माहिती आहेत. आता तुम्ही युवा सेनेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करताय. या सगळ्या समस्यांना घेऊन कसं निराकरण झालं पाहिजे, या मुलांना कसं म्हणजे चांगलं लाईफ मिळालं पाहिजे किंवा आपल्याकडचं जे कल्चर आहे शिक्षणाच्या बाबतीत ते कसं सुधारलं पाहिजे, एक युवा सेनेचा युवा कार्यकर्ता म्हणून काय वाटतं, काय करायला पाहिजे? नाही, यामध्ये तर तुम्ही बघा की आता शासनातर्फे जे काही युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीज हे किती प्रमाणात म्हणजे त्यांचा आकडा हा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजच्या कंपॅरिझनमध्ये किती कमी होतोय तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे जे शासनाच्या ज्या या युनिव्हर्सिटीज असतात त्यामध्ये अफोर्डेबल एज्युकेशन आपण प्रत्येकाला देऊ शकतो. बरोबर. कारण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजची जर आपण फीज पाहिली तर आर्थिकरित्या दुर्बल परिवारातून येणारा आमचा विद्यार्थी त्यामध्ये कसा फिट होईल हा मोठा प्रश्नचिन्ह असतो. आणि म्हणून या सगळ्या फॅसिलिटीज त्या ठिकाणी सक्षम करणं गरजेचं आहे. आज मुंबईसारख्या शहरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुलं शिकायला येतात. बरोबर. आज महानगरपालिकेच्या वतीनं आपण या मुलांसाठी काही हॉस्टेलची प्रोव्हिजन्स करू शकतो का, किंवा या युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्ही हॉस्टेल अफोर्डेबल रेटला तुम्ही देऊ शकता का? आज आपल्याला बघायला लागेल की पुणे देखील एक एज्युकेशनचा हब आहे. त्या ठिकाणी आपण अशा प्रकारच्या सोयी सुविधा करू शकतो का? आज या सर्व युनिव्हर्सिटीज ज्या शासनाच्या अंडर आहेत त्या युनिव्हर्सिटीजमध्ये आपण त्यांना कोणत्या कोर्समध्ये अफोर्डेबल शिक्षण कसं देऊ शकतो? कारण आजचा युवा हा ट्रेडिशनल म्हणजे पहिलं कसं होतं, ट्रेडिशनल मी कॉमर्स केलं, आर्ट्स केलं, सायन्स केलं, अशा पद्धतीनं ग्रॅज्युएट व्हायचा. चला बाबा आर्ट्स झाला तर त्या पद्धतीनं नोकरी मिळणार, कॉमर्स केलं की बँकेत लागायचं किंवा अजून कुठे नोकरी मिळणार, आणि सायन्स केलं तर तशी काही नोकरी तो शोधायचा. पण आताचा जो युवा आहे त्याला त्याच्या मनातलं जी इच्छा आहे ती पण पूर्ण करायची आहे, प्लस घर चालवण्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते देखील करायचं आहे. तर असे प्रकारच्या NEP मध्ये त्यांनी तरतुदी दिल्या आहेत, पण त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन किती युनिव्हर्सिटीजमध्ये होत आहे? नाही होत आहे. आता काही युवांना खेळाप्रती आवड असते पण त्यासोबत त्याला इतर एज्युकेशन पण करायचं असतं, तर त्यांना 2 प्रकारचे आपण जॉईंट कोर्सेस आपण देऊ शकतोय का, जेणेकरून तो त्याची आवड पण जोपासेल, जेणेकरून तो शिक्षण पण पूर्ण करेल. अशा प्रकारची सुविधा विद्यापीठ म्हणून मिळतच नाहीये. आणि म्हणून अफोर्डेबल एज्युकेशन आणि अफोर्डेबल जो काही स्टे आहे म्हणजे या सर्व मेजर एज्युकेशनल हब्समध्ये तो जर प्रशासनानं करून दिला तर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येणारा जो विद्यार्थी आहे जो आर्थिकरित्या दुर्बल परिवारातून पण असेल तरी देखील त्याला एक चांगलं आपण शिक्षण हे आपण देऊ शकतो. मला एक गोष्ट सांगा की दिपकेंनी जे झेंझिनचं आंदोलन केलं त्यांना डोक्यावर घेतलं सगळ्यांनी, बरोबर. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जे आंदोलन झालं या आंदोलनामध्ये ठाकरे बंधू दिसले. आता तुम्ही ठाकरेंबरोबर काम करताय, तुमच्या बाबांनी पण उद्धव साहेबांबरोबर काम केलेलं आहे, बाळासाहेबांबरोबर काम केलेलं आहे, म्हणजे त्यांची एक पद्धत माहिती आहे. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी हाक दिल्यानंतर हा सगळा युवा तिथं कसा आला, म्हणजे काय अपिलिंग होतं आणि तुमच्यासाठी काय चॅलेंजिंग होतं की या सगळ्यांना तिथे बोलावून तुमचं आंदोलन यशस्वी करण्याच्या संदर्भात? नाही बघा, हे आंदोलन हे आम्ही कुठेच म्हणत नाही की कोणत्या एका पक्षाचं होतं. कारण आपण आमचे जर बॅनर जर पाहिलात तर तिरंगा मार्च एक आम्ही रविवारी जो घेणार होतो तो नंतर विजय उत्सव म्हणूनच आम्ही साजरा केला. म्हणजे शुक्रवारचं आंदोलन होतं त्यामध्ये आम्ही सामूहिक नॅशनल अँथम गायलं. आणि त्यावेळेला आपण पाहिलात की मोठ्या प्रमाणात मग कोणत्याही पक्षाशी निगडीत तो युवा नव्हता, तो त्या ठिकाणी जमा झाला. तो का जमा झाला तर आदित्यजींनी त्याच्या अगोदर एक व्हिडिओ मेसेज दिला की आम्ही ते करतोय, आम्ही देशासाठी करतोय. आणि एक वेगळा जो विश्वास आहे मुंबईकर नागरिकाला की जिकडे ठाकरे आहेत तिकडे कोणाची भीती नाही आहे. आणि तो विश्वास हा ठाकरेंवरती आहेच ना. म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून होता तो उद्धवजींवरती पण आहे, तो आदित्यजींवरती पण आहे. आणि जेव्हा ठाकरे हाक देतात तेव्हा हम सब सेफ आहे ही भावना त्यांच्यामध्ये असतेच. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याला आंदोलन पाहायला मिळालं. अगदी एक उत्तम राजकारण्यांसारखं हे उत्तर होतं. म्हणजे खरंच ती जी गर्दी पाहिल्यानंतर एक प्रश्न असा आहे की एक पत्रकार म्हणून माझा एक असा प्रश्न आहे की जे दिपकेंना जमलं ते जमण्यासाठी किंवा ती वेदना विद्यार्थ्यांची समजायसाठी ठाकरेंना इतका वेळ का लागला असं बऱ्याच लोकांनी विचारला. म्हणजे राजकीय प्रतिक्रिया पण तशा आल्या
की या आंदोलनाचा ठाकरेंना फायदा करून घेत आहेत किंवा काय. पण अशा सगळ्या आरोपांना ज्यावेळेस ठाकरे तिकडे पावसात भिजत विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करतायत, शर्मिला ठाकरे तिथे बसल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की मी बघते कोण येतं या विद्यार्थ्यांना हे करायला. काय चॅलेंजिंग होतं की ज्यावेळेस इतके सगळे आरोप होत असतात त्यावेळेस ठाकरेंकडेच हे लोक येतात आणि इतक्या उशिरा ठाकरे का मैदानात उतरतात? नाही, आपण उशिरा उतरण्याबद्दल मी डिसअग्री करीन. कारण आपण डे वन पासून जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हापासून आपण या सर्वांच्या मदतीसाठी धावून जात होतो. आपण पाहिलं असाल की आदित्यजी, अमितजी हे दोघेही जेव्हा या सर्व प्रोटेस्टर्सला डिटेन केलं गेलं, चेंबूर पोलीस स्टेशनला घेऊन गेलं. नाही, माझा प्रश्न असा आहे की हे तर मान्य आहे, त्यावेळेला पण ते होते. ह्याच्या आधी जितके पेपरफुटी झाली आहे त्यावेळेस असं आंदोलन जमवण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, कारण मी युवा सेनेच्या चळवळीत काम केलं, तर आम्ही विविध विषयांवरती त्या वेळेला आंदोलनं केली आहेत. आपल्याला आठवत असेल 2017-18च्या दरम्यान कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट परीक्षे झाल्यानंतर हे त्वरित मिळत नव्हते आणि काही विद्यार्थी होते ज्यांना फॉरेन शिक्षणासाठी इतर युनिव्हर्सिटीजमध्ये जायचं होतं, ज्यात हे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट मिळणं हे फारच महत्त्वाचं असतं, कारण नाहीतर त्यांचं तिथे झालेलं ॲडमिशन रिजेक्ट होतं. आणि मग यावेळेला देखील आम्ही आंदोलनं केली. आज आपण पाहाल की युवा सेनेच्या माध्यमातून आज आमच्या प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये, मग जिकडे मग जळगावला जे विद्यापीठ असेल, कोल्हापूरला जे विद्यापीठ असेल, पुण्याला जे विद्यापीठ असेल, मुंबईचं जे विद्यापीठ असेल, इथे तर आमचे 10 सिनेट सदस्य आहेत आणि त्या वेळेला सिनेट सभेच्या माध्यमातून हे विद्यार्थ्यांचे विषय आपण कुलगुरूंपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी कुलगुरूंनी ऐकलं नाही, आमचे निवेदन ऐकलं नाही, तर आम्हाला आंदोलन पण करावं लागतं. पण प्रत्येकच गोष्ट ही मीडियावरती कधी कधी झळकत नाही, पण त्या लेवलला, ग्रासरूट लेवलला हे आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करत असतात आणि ज्या सामान्य माणसाला त्यामुळे न्याय मिळतो हे तिथपर्यंत पोचतं. आणि मला असं वाटतं ते आमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे की आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ शकलो. आणि युवा सेना म्हणून मग ही फळी म्हणजे 2010 साली 9-10 साली आम्ही सुरू केलेली युवा सेना, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ती तलवार आदित्यजींच्या हाती दिली आणि युवा सेनेची स्थापना त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून शिवसेनेचं मूळ वाक्य आहे की अन्यायाविरुद्ध लढणं, आणि जेव्हा जेव्हा अन्याय या विद्यार्थ्यांवरती येतो त्या वेळेला युवा सेना ठामपणे मैदानात असते. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता 2 दिवस झाले शिवसेना कोणाची याच्यावर सुनावणी सुरू आहे. शिवसेना कोणाची याच्यावर सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे, पण युवा सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते अजून पण आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात काम करतायत. तुम्ही कोर टीमचे सदस्य आहात. काय तुमचा या सगळ्या झेंझींच्या आंदोलनानंतर आणि आता शिक्षणासाठी म्हणून अजेंडा ठरला आहे, किंवा कशा पद्धतीनं ही सगळी जी गर्दी आहे किंवा हे सगळे जे लोक आहेत यांना पुढे घेऊन जायचं, यांना दिशा देण्यासाठी काय ठरवलं आहे? तर यात असं आहे की या सर्व युवांशी बोलणं आणि त्यांचं मत जाणून घेणं हे फारच महत्त्वाचं आहे. कारण काय असतं की या प्रत्येक युवाला, म्हणजे आता जे आमचे युवा मंडळी आंदोलन करत होते त्या प्रत्येकाच्या मनात ना एक वेगळी ऊर्जा, एक त्यांचा एक दिशा आहे आणि त्यांना आपल्या आयुष्यात जे हासिल करायचं आहे किंवा जे त्यांना मिळवायचं आहे त्यासाठी एक त्यांचं वेगळं विजन आहे. सो हे विजन युवांना तुम्हाला काय अपेक्षित आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आजचा आपला जे काही आपण देशामध्ये बदल पाहतोय किंवा जे काही आपण करू पाहतोय आणि जे काही आपण पॉलिसीज आणतोय, जे काही आपण विकास करतोय, हे आपल्या उद्याच्या या भविष्यासाठी म्हणजे या तरुणांसाठीच करतोय. आणि म्हणून त्यांच्याप्रमाणे जर विकास झाला, त्यांच्याप्रमाणे जर पॉलिसी झाल्या, त्यांच्याप्रमाणे जर त्यांना देश कसा हवा आहे हे त्यांच्याकडून जाणून घेतलं तर अतिशय महत्त्वाचं ठरेल. मला असं वाटतं की युवांच्या सोबत जोडलं गेलेलं एज्युकेशन सोबत सर्वात मोठं फॅक्टर आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीज. बरोबर. आपल्या देशामध्ये आज आपण बघाल की जर AI या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जर मोठ्या प्रमाणात पसरत असेल तर येणाऱ्या काळामध्ये IT सेक्टरला जो ह्युमन रिसोर्स जे कमी होणार आहे त्यासाठी आपण सरकार म्हणून काय उपाययोजना करणार आहे त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण सरकारकडे बघाल की त्यांना तुम्ही कोणताही प्रश्न विचारलं तर ते म्हणणार की आम्ही ह्यात AI आणतोय, त्यात AI आणतोय, या क्षेत्रामध्ये AI आणतोय, ह्याला AI ड्रिव्हन करतोय. पण ते AI ड्रिव्हन केल्यानंतर जो काही ह्युमन रिसोर्सचा जो काही लॉस होणार आहे, जे काही म्हणजे आमचे तरुण असतील, जे काही तिकडे नोकऱ्यांवरती आहेत त्यांना तिथून नोकऱ्यातून काढण्यात येणार आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सोय केली आहे ह्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. आज अनएम्प्लॉयमेंट रेट आपल्या देशाचा ह्याच्यावरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आज स्टार्टअपसाठी जो युवा पुढे येतोय त्यांच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करताय ते जाणून घेणं गरजेचं आहे. कारण केंद्र सरकारची जी स्कीम आहे स्टार्टअप इंडिया, त्याच्यामधून किती लोकांनी रोजगार उभे केले. आज जर तुम्ही बघाल त्या स्कीममध्ये तर तुम्ही महाराष्ट्राचंच बघा,
की त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते फक्त Tier 1 सिटीजसाठी आहे. Tier 2 Tier 3 सिटीजमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन दिसतच नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही बीड जिल्हा घ्या. बीड जिल्ह्यामध्ये प्रमुख शहर बीड आहे. तर त्या ठिकाणी जर आमच्या कोणत्या तरी ग्रामीण भागाच्या युवाला जर स्वतःचं स्टार्टअप करायचं असेल तर कोण येणार आहे त्याला फंड करायला तिकडे, कोण येणार आहे मेंटोरिंगसाठी तिकडे. तर हे जे छोटे छोटे शहरं आहेत, ही जे काही छोटे छोटे आपले गावं आहेत, त्याच्यामध्ये जो व्यक्ती स्टार्टअप्स करायला पाहतोय त्यांना तुम्हाला स्ट्रेंथन करायचं असेल तर Tier 2 Tier 3 सिटीजला तुम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून त्याला बघावं लागेल. तुम्हाला टेक्निकली ड्रिव्हन त्याला करावं लागेल, टेक्नॉलॉजिकली ड्रिव्हन तुम्हाला करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट कराल तेव्हा मग इन्व्हेस्टर्स येतील ना युवांसाठी. बरोबर. आणि म्हणून युवा म्हणून जेव्हा तुम्ही बघाल तर सिटीज डेव्हलपमेंट हे झालंच, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन तर हे झालंच, पण तुम्ही जेव्हा त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार करा. आज मला सांगा, आज एखादा IT इंजिनियर तुम्ही बघा ज्यांचे मास्टर्स झालेत, त्याला सुरुवातीला पगार फक्त 15-20 हजार आहे. बरोबर. आणि तोच तुम्ही US ला जा, त्यांना 1.5 कोटीचं बजेट असतं वर्षाचं. बरोबर. तर तुम्ही ह्या प्रकारचे जॉब जर ऑपॉर्च्युनिटीज तयार केल्या तर मला असं वाटतं तुम्ही युवांचं एक मोठं काम कराल. आणि म्हणून प्रशासनानं तसे ऑपॉर्च्युनिटीज तयार केल्या पाहिजेत. प्रशासनानं तसं उद्योग क्षेत्राबरोबर म्हणजे आपले जे राज्य शासनाचं जे खातं आहे उद्योग, त्याच्याबरोबर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणल्या पाहिजेत. माझी अजून एक संकल्पना होती की जे शार्क टँक कार्यक्रम आपण पाहतो तशा प्रकारचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याने त्या ठिकाणी केला पाहिजे. म्हणजे आपण इन्व्हेस्टर्स आणा, त्यांना मेंटॉरिंग करा, त्यांना स्टार्टअप्स तुम्ही दाखवा तुमच्या महाराष्ट्रामधल्या युवांमध्ये काय आहे, त्यांना शेवटपर्यंत तुम्ही करा. पण आता काय होतं, तुम्ही लोन काढायला बँकेला देतात, बँकेचे स्वतःचे नियम असतात आणि मग कधी कधी तुम्ही देतात पास करून पण बँक ते कॅन्सल करतं आणि मग त्याचा प्रोजेक्ट जसा आहे तसा राहतो. मग तुम्ही काय युवांना प्रोत्साहन देता स्टार्टअपसाठी हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. एक अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न, तुम्ही जेनझिनबद्दल, युवकांबद्दल एकदम आत्मीयतेनं आणि पोटतिडकीने भूमिका मांडत होतात. एक अगदी जाता जाता मी जेनझी म्हणजे 96 बॉर्न आहे, सो जेनझी आणि मिलेनियलच्या मध्ये काठावर आता एक अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे की हा राजकीय प्रश्न आहे आणि तुमच्याशी रिलेटेड आहे की आत्तापर्यंत, आणि हा शेवटचा प्रश्न आहे माझा, की आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंवर असे आरोप होतात की ठाकरे भेटत नाहीत. आदित्य ठाकरेंबरोबर तुम्ही काम करताय, कसं त्यांच्याशी अप्रोच होतात? म्हणजे हा प्रश्न याच्यासाठी आहे की जे जेनझी आता हा इंटरव्ह्यू बघतायत त्यांना पण ऑब्व्हियसली की आम्ही ठाकरेंकडे जाऊ शकतो किंवा ते आमच्यासाठी भांडतायत तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो का, हा प्रश्न असतो. त्याच्यामुळे माझा हा प्रश्न की कसे अप्रोच होतात आणि तुम्हाला किंवा इतर कोणत्या युवासेनेच्या कार्यकर्त्याला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ॲक्सेसिबिलिटी आहे का? बघा, असं आहे की ज्यांना जायचं असतं त्यांना काही ना काहीतरी आरोप करायचे असतं आणि ते हे आरोप करून जातात. आता तुम्ही बघाल, जाणारी जेवढी आमची फळी होती त्यापैकी सगळ्यांनीच आरोप केले ठाकरे भेटत नाही. पण इकडे जे आहेत ते तर त्यांच्या सोबतीलाच आहेत ना, आणि म्हणून आरोप करणारे आरोप करत असतात. आज मला सांगा, आज मी ज्याचं उदाहरण पूर्वी दिलं की जेनझींना जेव्हा पोलीस घेऊन गेले त्यावेळेला ठाकरेच गेलेले ना पोलीस स्टेशनपर्यंत. तर असं काही असतं तर मग तसं का घडलं असतं? आणि म्हणून आदित्यजी जे आहेत, मला असं वाटतं मी त्यांच्यासोबत गेली 13-14 वर्ष काम केलं आहे आणि त्यांना जो विकासाबद्दल अनुभव आहे, जे पॉलिसीजबद्दल अनुभव आहे, जो पर्यावरणाबद्दल त्यांचा अभ्यास आहे, जे आताच्या युवांना जे काही हवं आहे पॉलिसी वाईज त्याच्याबद्दल जो त्यांचा अभ्यास आहे ना, तो फारच सुंदर आहे, फारच छान आहे. आणि म्हणून अशा नेत्याची देखील या महाराष्ट्राला गरज आहे. आणि मला असं वाटतं की या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी शिवाजी पार्कला होतो, आदित्य साहेब होते, अमितजी होते, आणि एक वेगळा विश्वास या युवकांच्या मनात तयार झाला आहे की आमच्या पाठीमागे कोणीतरी आहेत, ठाकरे आहेत, आमच्या पाठीमागे कोणीतरी आहेत जो आमचा आवाज त्या ठिकाणी सुदृढ करू शकतो, भक्कम करू शकतो. आणि मला वाटतं हा विश्वास राजकारणात बघा, सरकार येतात, सरकार जातात, कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही, पण लोकांमध्ये असणारा जो विश्वास आहे. आज मला सांगा, शिवसेनाची स्थापना झाली, वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. अर्ध्या अधिक काळ सत्तेपेक्षा शिवसेना विरोधी पक्षात राहिली, पण तरी देखील सत्तेत नसताना देखील जो विश्वास लोकांच्या मनात आहे शिवसेनेबद्दल, तो आजही तसाच आहे. वंदनीय बाळासाहेबांबद्दल तसाच आहे, वंदनीय उद्धव साहेबांबद्दल तसाच आहे, आदित्य साहेबांबद्दल तसाच आहे. आणि म्हणून हा जो विश्वास लोकांच्या मनात तयार करायचा असतो, मला वाटतं ते मिळवलं तर तुम्ही राजकारणात सगळं मिळवलं. अगदी खूप खूप धन्यवाद अंकितजी, तुम्ही इथे आलात आणि या युवकांचे प्रश्न जे जेनझिनचे जे प्रश्न जे तुम्हाला म्हणजे आत्मीयतेने जे तुम्ही बाहेर काढलेत किंवा त्याबद्दल भरभरून बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. तर अंकित प्रभू होते आपल्यासोबत आणि त्यांनी या सगळ्या आंदोलनानंतर या सगळ्या जेनझिनच्या प्रश्नावर कशा पद्धतीनं हे आंदोलन आत्तापर्यंत इथं आलं आहे आणि त्यानंतर ते कसं पुढे गेलं पाहिजे किंवा या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे यावर आपलं मत मांडलं. या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत रहा साम TV मराठी.